प्रत्येक पक्ष हा आपापल्या पद्धतीने तयारी करत असतो. 29ला भाजप स्वबळावर लढणार का? लढू शकते ना. शिवसेना स्वबळावर लढेल का? लढू शकते. असं राजकारणामध्ये कोणताही काही बॉन्ड किंवा अग्रीमेंट नसतो की या येणारी निवडणूक आता आपण अशी लढणार आहोत तशी लढणार आहोत. एका जागेसाठी शिवसेना भाजपची युती तुटताना आपण पाहिलेली आहे. म्हणून त्यांनी तयारी करणं, इतर पक्षांनी तयारी करणं याच्यात काही गैर नाही. आणि त्यांनी तयारी केली म्हणून तुम्हाला त्यांनी थांबवलंय का? म्हणून आम्ही आमच्या पद्धतीने सगळं पक्ष आपापल्या पद्धतीने तयारी करत असतात. नाही, काय चुकीचं आहे? आम्ही शिवसेनेमध्ये काम करतो. वंदनीय बाळासाहेबांचा विचार एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली पुढे घेऊन जातो. शेवटी आम्ही पक्ष वाढण्याची जी काय प्रक्रिया आहे ती आम्ही करतो. आम्ही त्याच्यामध्ये काही लोकांना पक्षामध्ये घेतो. भाजप जर पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करत असेल, काँग्रेस जर पक्ष वाढण्याचा प्रयत्न करत असेल, यशस्वी होणार नाहीत ते, पण काँग्रेस जर पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करत असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सुनीत्राबाईंनी पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करत असतील, पवार साहेबांची राष्ट्रवादी पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करत असेल, युबीटी पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करत असेल, तर आपण कसं काय रोखू शकतो? प्रत्येक पक्षाला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. मग मित्र पक्ष असला तरी आणि विरोधक असला तरी, ज्याची कुवत आहे, जो लोकांपर्यंत पोहोचणार आहे, जो पक्षाची ध्येय धोरणं लोकांपर्यंत घेऊन जाणार आहे, पक्षाची भूमिका घेऊन जाणार आहे आणि पक्षाची भूमिका ज्यांना पटेल ते त्या पक्षामध्ये येतात आणि पक्ष वाढवतात. त्याच्यामुळे संजय शिरसाट जे पक्ष वाढवण्याच्या बाबतीमध्ये बोललेत तसं प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. मला असं वाटतं की शिवसेनेमध्ये बोलण्याचा अधिकार हा केवळ एकनाथ शिंदेजींना आहे. एकनाथ शिंदेजींनी जर काही एखादं स्टेटमेंट त्या ठिकाणी दिलं तर मला तुम्ही त्याच्यावर विचारलं पाहिजे. याच्या संदर्भात तुम्हाला विचारायचं स्पोक्सपर्सनला विचारलं पाहिजे.